साहेब असतील, पूर्ण कमिटी, संस्थापक अध्यक्ष, अध्यक्ष, ऑल ओव्हर कमिटी भरपूर मेहनत घेऊन एवढी मोठी इव्हेंट एक आपला करत आहेत. आणि या इव्हेंटसाठी खरोखर आर्थिक वगैरे जे सर्व लागलेलं आहे, आर्थिकच्या रूपाने काही लोकांनी आपल्याला सहकार्य केले. आमचे संघ मालक असतील, 50चे 10 मालक आणि 40चे 16 मालक यांच्या माध्यमातून एवढा मोठा इव्हेंट होत आहे. खरोखर हा इव्हेंट एक बघण्यासारखा आहे. आपला गेल्या वर्षी BPL झाला, तो BPL हे BPL दोन्ही BPL आपले चांगले होत आहे. दोन्ही अध्यक्षांच्या नावानेच BPL झाले. मी स्वतः अध्यक्ष होते. गेल्या वर्षीचा BPL चांगल्या प्रकारे संपन्न झाला. त्या कमिटीला आणि त्या आर्थिक दानशूरांना मी सलाम करतो. आणि ह्या वर्षी ज्या लोकांनी आर्थिक आणि पूर्ण कमिटी जेवढे ओनर आहे सर्वांना मी सलाम देतो. एवढी मोठी इव्हेंट आपली स्थापन केली तुम्ही. खूप खूप धन्यवाद अरविंदजी बोईर साहेब. माणिकदादा, नक्कीच नाणेफेकी गमावली आणि प्रथम आपल्याला फलंदाजीचा निर्णय आलेला आहे. हा निर्णय मनासारखा आहे की मनाच्या विरोधात आहे? जरी मनाच्या विरुद्ध असलं तरी आमचे जे खेळाडू आहेत ते चांगले आहेत, त्याच्यामुळे आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, मी अधिक वेळ न घेता आजच्या फायनल डेच्या पहिल्या 50+ कॅटेगरीमधून क्वार्टर फायनलच्या सामन्याला सुरुवात करण्याआधी नाणेफेकी कक्षामधून ब्रेकिंग न्यूज आहे. नाणेफेकी जिंकून स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली टीम न प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय. आणि फलंदाजीसाठी TA पाटील कंपनी दापोडे ला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आपण जाऊया थेट समालोचन कक्षामधून, ऐकूया ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज. नक्कीच आमचे परममित्र गुरुवर्य डॉक्टर मोरेश्वर गवळी सर यांचा आवाज आपण ऐकूया. खूप खूप धन्यवाद काळीरामजी केणी. 50+ भिवंडी प्रीमियर लीग व अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा आणि स्पर्धेचा आज अंतिम दिवस. आज अंतिम दिवस आहे. मेगा फायनल सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि पहिली मॅच आपण 50+ ची पाहणार आहोत, कारण 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहात. 40+ 50+, 50+ चे 10 संघ आणि 40+ चे 16 संघ. धन्यवाद सर. नक्कीच भिवंडी प्रीमियर लीग 2025च्या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यानं आर्थिक सहकार्य असेल, बक्षीस स्वरूपात ज्यांनी सहकार्य केलं आहे, त्यांचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब, सचिव प्रदीपजी जोशी आणि ऑल कमिटीच्या वतीने त्यांचा आभार आपण व्यक्त करूया. नक्कीच 50+ कॅटेगरीमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या 3 ट्रॉफीज नक्कीच बालकृष्ण पाटील याचकडून स्पॉन्सर झालेत. शेलूमाता वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू यांच्या माध्यमातून. त्यानंतर 40+ कॅटेगरीसाठी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक संजयभाई म्हात्रे साहेबांकडून. त्यानंतर 50+ कॅटेगरीसाठी कैलास मडवी यांच्याकडून घड्याळ मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. त्यानंतर मंगेजी भुईर यांच्याकडून 40+ कॅटेगरीसाठी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज 50+ साठी देण्यात येईल. त्यानंतर नक्कीच कबीरदादा ठाकरे यांच्याकडून देखील टॉवर फॅन आहेत 50+ कॅटेगरीसाठी. त्यानंतर जगदीशजी म्हात्रे यांच्याकडून संघनायकांना गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर वळगावचे उद्योजक उद्योगपती भानुदास शेठ भुईर यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज या सुंदर ट्रॉफी आहेत. दत्ताजी तरे साहेबांकडून देखील 50+ साठी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीजसाठी पैठणी साड्या. त्यानंतर मनोजी पाटील उपाध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण 40+ यांच्याकडून देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून 2 गिफ्ट आहेत. त्यानंतर चिंतामणजी पाटील दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्याकडून देखील 5,000 रुपयाची देणगी आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे करता धरता श्यामजी पाटील यांच्याकडून देखील 50+ साठी मॅन ऑफ द सिरीज LED TV आहे. त्यानंतर शरदजी भोईर साहेबांकडून देखील संघटनेचे माजी पहिले अध्यक्ष यांच्याकडून 40+ आणि 50+ कॅटेगरीसाठी सायकल 2 स्पॉन्सर झाले आहेत. त्यानंतर आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांकडून देखील 40+ आणि 50+ साठी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आणि गिफ्ट आहे. त्यानंतर स्वप्नील शेठ पाटील असतील, माजी सरपंच दापोडे
तसेच संदेश शेठ पाटील दापोडे ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून, त्यानंतर प्लेअर ऑफ दी नाईट रवींद्र तडसर यांच्याकडून देखील शिवाजी महाराजांची प्रतिमा देण्यात येते. त्यानंतर यशवंतजी केनी साहेब यांच्याकडून देखील LED TV आहे, मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर प्रल्हाददादा नाईक संघटनेचे उपाध्यक्ष यांच्याकडून देखील 5,000 रुपये देणगी आहे. आणि श्यामदादा चौधरी यांच्याकडून 40+ साठी मॅन ऑफ द मॅच. हे सर्व आमचे दानशूर व्यक्तिमत्वानी नक्कीच या स्पर्धेसाठी क्या बात आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांकडून देखील स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य आहे. तब्बल 1,00,000 रुपयाचं धनादेश त्यांच्याकडून आलेले आहे. त्यानंतर माजी अध्यक्ष पद्माकरजी चौधरी साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 40,000. सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया आजच्या स्पर्धेच्या 5व्या दिवसातून पहिल्या क्वार्टर फायनल सामन्याकडे. नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये डॉक्टर मोरेश्वर गवळे सर, त्यानंतर मनोज ठाकरे, संदेश वखारे, मी स्वतः कालराम केनी, गुणलेखक अल्पेश गायकवाड, सर्वांचं सहर्ष स्वागत करून आपण करूया आजच्या स्पर्धेच्या अंतिम 5व्या दिवसाला सुरुवात. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया आपण ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज नक्कीच डॉक्टर मोरेश्वर गवळे सरांचा. खूप खूप धन्यवाद काळीरामजी केनी. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग व अध्यक्ष चषक 2025 मध्ये आज सुपर संडे अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये पहिली मॅच क्वार्टर फायनलची उपांत्यपूर्व फेरीतली मॅच सुरू होणार आहे. TA पाटील दापोडे विरुद्ध स्वर्गीय केशव भैर ओवळी या दोन संघामध्ये. स्वर्गीय केशव भैर ओवळी संघाचे कॅप्टन अरविंद भोईर यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी TA पाटील दापोडे या संघाला आमंत्रित केलेलं आहे. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे खरं तर 40+ चे ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणता येईल. एक सुमधुर आवाज संदेश वघारे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मनोज ठाकरे, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत ते म्हणजे आमच्या समर्जक परिवाराचे जे सचिव आहेत तसेच अतिशय सुंदर समालोचक आहेत, उत्कृष्ट समालोचक आहेत संदेश वखारे. खूप खूप स्वागत आहे, वेलकम. यस, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर गवली सर. स्कोरर म्हणून आमच्याशी जोडले जात आहेत अल्पेश गायकवाड, ते सुद्धा एक समालोचक परिवाराचे सदस्य आहेत. क्षेत्ररक्षण लावलं जातंय, यष्टी रक्षक अगदी यष्टीच्या जवळ आहे. शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट होसा बॅकवर्ड, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, वाईडिश, शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट फाईन लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले, त्यामध्ये एक डीप मिड विकेट. पहिला चेंडू आणि काय फटका खेळलेला, अगदी मिड ऑफच्या वरून चेंडू आहे तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफच्या मध्ये 4 धावांसाठी चौकार. यस, अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. राजू पाटीलचा खरं तर हा ट्रेंडमार्क आहे, मोठ्या फटक्यांपासून ओळख आहे आणि पहिल्याच बॉलवर आला मोठा फटका. चौकाराच्या मदतीने अकाउंट ओपन केले स्वतःच. त्याचबरोबर TA पाटील दापोडे टीमचं वाईड हाव आली होती आणि काय फटका थोडासा फ्रंटफुटला कमिट झाला आणि टिपिकल पॉवर प्लेचा फटका. फील्ड रेस्ट्रिक्शन होता, क्षेत्ररक्षण मर्यादा होत्या आणि चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषा पलीकडे. 4 धावा, एक चांगली सुरुवात गोलंदाजासाठी. अंकुश पाटील ओवळी संघाचा गोलंदाज. पुन्हा एकदा शॉट बॅकफुटला आला होता, सरळ खेळला होता, मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. डॉट बॉल. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले, त्यामध्ये एक लॉंग ऑन आणि एक काऊ कॉर्नरला, असे 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर, कारण फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण मर्यादा आहेत. अंकुश पाटील शॉर्ट रनअप मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय राजू पाटील साठी. बॅक टू द बॉलर, मात्र पुन्हा धाव मिळणार नाही कारण स्ट्रेट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे सदानंद म्हात्रे. डॉट बॉल.
चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय अंकुशला आपण. पहिल्या चेंडूवर 4 चौकार लगावला, त्यानंतर एक चांगली गोलंदाजी, स्टेप आउट झाला, मात्र पुन्हा स्ट्रेट टू मिड ऑन. काय गोलंदाजी आहे, चौकार लागल्यानंतर अशा प्रकारचं कमबॅक करणं फार गरजेचं असतं संदेश. यस, अतिशय सुरेख कमबॅक त्या ठिकाणी आपण पाहतोय. अंकुश पाटीलने खरं तर भरपूर इम्प्रेस केले या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. पहिलं षटक फेकत असताना अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. अंकुश पाटील याला पुन्हा चेंडू हवेमध्ये आणि एक सॉफ्ट डिस्मिसल, सोपा सुंदर झेल, आणि ज्या विकेटची आवश्यकता होती विकेट मात्र अंकुशने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. वॉट अ बॉलिंग, अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिला बॉलवर खरं तर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक आपण पाहतोय. अंकुश पाटीलचा विचार केला तर विकेट टेकर राहिला आहे ना. खरं तर प्रत्येक मॅचमध्ये पहिली ओव्हर टाकत असताना विकेट सोबतच धावा देखील कमी खर्च केल्यात. यस, डेफिनेटली 4 धावा देऊन महत्त्वपूर्ण आहे की विकेट, आणि जेव्हा पहिल्या षटकामध्ये तुम्ही विकेट मिळवता तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य असतं ते जबरदस्त वाढत असतो, आत्मविश्वास निर्माण होत असतो, आणि बॅटिंग करणाऱ्या संघावर थोडासा एक मानसिक दडपण निर्माण होत असतं. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी, कारण तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात आतापर्यंत अंकुश पाटीलने आपल्या टीमला करून दिली आहे. राजू पाटील 4 धावांना बाद झाला. खरं तर राजू पाटीलने आपण बघितलं तब्बल 5 चेंडूचा सामना केला. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, त्यानंतर मात्र कुठेतरी धावा मिळण्यासाठी संघर्ष करताना असला सरते शेवटी मात्र एक सोपा झेल देऊन मिडॉनला राजू पाटील बाद झाला. अंकुश षटकातील हा शेवटचा चेंडू गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. याला पुन्हा बॅटला स्पर्श झाला होता, चेंडू सरळ जातोय तो यष्टी रक्षकाच्या पाठीमागे, आणि संधी मिळाली कुंदन पाटील आपलं खाते उघडण्याची. स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्या झाली 5. यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे, षटक समाप्त झालेले आहे. या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 5, आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद करण्यात यश आलेले अंकुशला. नक्कीच पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळावं याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी अंकुश पाटीलने पेश केलंय. पहिला बॉल वगळता इतर बॉलचा जर विचार केला तर अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी झाली ज्या टप्प्यावरून विकेट मोठे फटके ठोकणं कठीण गेलंय. ओव्हर नंबर पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर 1 गडी बाद, फक्त आणि फक्त 5. अतिशय सुंदर क्रीडानगरी श्री गुरुदत्त व चौथा हिरवा क्रीडानगरी मानकोली सुसज्ज असं हे मैदान, आणि मैदानावरील स्पर्धा भिवंडी प्रीमियर लीग व अध्यक्ष चषक 2025 भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित, आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. इट्स अ मेगा फिनाले पाहणार आहोत आपण, आजच पाहणार आहोत. नक्कीच भरपूर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहिली. चांगली सुरुवात, खरं तर टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण का स्वीकारला हे मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीमच्या बाजूने आपण पाहिलं अंकुश पाटीलने अगदी सुरेख गोलंदाजी केली आहे त्या ठिकाणी. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन, बॉलिंग ट्रॅकवर सदा मात्रे मन फ्रॉम कालवार. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. समोर कुंदन पाटील इन ॲट 3 नंबर एका धावेवर खेळत आहेत, तर भरत पाटील अजून स्ट्राईक मिळालेली नाही आहे. चला वेल कमी खर्च करा प्लीज, विनंती असेल. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, फाईन लेग शॉट, यस शॉट फाईन लेग आणि शॉट थर्डमॅन देखील आहे. त्यानंतर डीप पॉईंट आणि थर्डमॅनच्या मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. पहिलाच बॉल उजवी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. खरं तर वाईटसाठी पंचाने तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. वाईट दिल्याने तिसऱ्या पंचांकडे मागणी दिलेली आहे. यस वाईट बॉल आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज लाईव्ह या ठिकाणी सज्ज आहेत. भाऊ पाटील सर मॅन फ्रॉम खारबाव तिसरे पंच या ठिकाणी तपासत आहेत.
अगदी लाईनच्या बाहेर आहे का बॉल हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. नक्कीच डॉक्टर गवली सर, आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. खास करून टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर त्या सर्व गोष्टी जवळजवळ पाहायला मिळतात ज्या आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहत आलोय. नाही डेफिनेटली, कारण टेक्नॉलॉजी तुमच्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही त्याचा वापर करायला लावा. मला असं वाटतं गोलंदाजी करताना पंचांच्या थोडासा समोर आला असेल, त्यामुळे पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला आणि त्याचा वापर करणं गरजेचं आहे, कारण एक एक धाव फार महत्त्वाची असते. भाऊ पाटील अत्यंत बारकाईनं पाहत आहेत, कारण आज चुकीला माफी नाही आज, कारण ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथपर्यंतचा प्रवास खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. यस, इट्स अ वाईट बॉल. या बलेसा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक मात्र काऊ कॉर्नर रिसन मधून बॉल पर्यंत पोहोचत आहेत. संपर्क हवं तसं नव्हतं, मात्र त्या दरम्यान ओव्हर थ्रो देखील झालाय. 2 कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. अजूनही फेकी होत नाहीये आणि चौथी देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट आणि कॉलिंग देखील चांगली पाहायला मिळाली सर, आणि त्याच्या जोरावर 4 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. खरं तर ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धाव होत आहेत. दोघांमध्ये कॉलिंग खूप चांगलं झालं, रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली आणि 4 धावा. तुम्ही जेव्हा 50+ मध्ये 4 धावा घेतात ना, हे एक चांगलीच खरं तर उपलब्धी म्हणता येईल. नक्कीच यालाच तर म्हणतात 1 to कापूर. ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा गेल्या असत्या त्या ठिकाणी मात्र पूर्ण 4 धावा बहाल झाल्यात. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर आपण 10 कदम 10 धावा पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, तर या षटकाची सुरुवात 1 बॉल टाकून झालाय आणि आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात सदा म्हात्रेने. षटकातील पुढचा बॉल समोर फलंदाज कुंदन पाटील. या बलेसा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन मधील क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये. थ्रो देखील चांगला झालाय, परंतु कलेक्ट करू शकला नाहीये सदा मात्रे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. वारंवार सर रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ना, भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. पण ऍक्च्युली रॉंग एंड थ्रो झाला. हा थ्रो जर स्ट्राईक एंडला झाला असता तर कधी धावा होण्याची शक्यता नाकारण्यात येत नव्हती, पण त्या ठिकाणी थ्रो चुकीच्या ठिकाणी झाला आणि 2 धावा पूर्ण झाल्या. तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा चेंडू गॅदर करता, पकडतात, तेव्हा तुमचं खेळपट्टीवर सुद्धा लक्ष असणं फार गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल सदा मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेस देखील ऑन साइडला बॉलला खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी मिसफील्ड जरूर झाली. पुन्हा एकदा थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये आणि त्या दरम्यान फलंदाजाला जीवनदान देखील आणि सोबतच धाव देखील कंप्लीट झाल्या. 2 धावफलक 2 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर. आता असं वाटतं की 50+ क्रिकेट चाललंय. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव त्या ठिकाणी 2 धावा, 1 धाव त्या ठिकाणी 4 धावा, आणि ह्या धावा कुठेतरी महागात ठरू शकतील, त्या म्हणजे ओढी संघाला. नक्कीच, कारण या ठिकाणावर प्रत्येक धाव जी आहे ना, ती अति महत्वाची आहे. टीम ओवलीची सुरुवात भरपूर चांगली झाली पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये थोडंसं तालमेल बिघडलेलं दिसून येत आहे, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केलाय. सदा मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर मात्र बॉल जोपर्यंत यष्टीरक्षक कलेक्ट करतोय त्या दरम्यान मुभा होती. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 15 वर पोहोचलाय. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात सदा मात्रे या गोलंदाजाने. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलखाली येतात. यस इज गॉन. मोठी विकेट. भरत पाटील बॅक टू द डगआउट. स्लॉक केलं होतं. खरं तर स्लॉक शिपचा फटका बघायला मिळाला आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला आणि भरत पाटील हा मात्र 0 वर बाद झाला. यस,
गोल्डन डकवर बाद झाला खरं तर, कारण पहिला चेंडू खेळताना हा बाद झालेला आहे. भरत पाटील 0वर बाद झाला. 15 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय. यस भरत पाटील बाद झाला. नवीन फलंदाज संतोष जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इनॅट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण संतोष जोशीला पाहतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. नक्की सातत्याने भरपूर चांगल्या इनिंग्स आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी खेळत आलाय. परंतु या मॅचमध्ये योगदान कशा प्रकारचं राहील हे आपल्याला पाहावं लागेल, कारण यानंतर या दोन टीममधून जो संघ विजयी होईल ना त्या संघाला टीम BP स्पोर्ट इताडे समोर खेळावं लागेल. चला वेल कमी खर्च करा. प्लीज विनंती आहे टीम ओवलीचे कॅप्टन आपण वेल कमी खर्च करा. तीन षटके तुम्ही 15 मिनिटात पूर्ण करायचीच आहेत, लक्षात घ्यायचं. स्वर्गीय केशव भोईर ओवळी संघ समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केला होता. फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील का. यस पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं. मात्र पंचांनी रनआउट साठी DRS चा वापर केलाय. हा डिसिजन जो आहे तो तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. तिसरे पंच भाऊ पाटील अगदी बारकाईनं पाहतील. अगदी क्लोज आहे. नक्कीच थोडं टफ असेल भाऊ पाटील यांच्यासाठी देखील, परंतु अगदी लक्षपूर्वक बारकाईने या ठिकाणी तपासलं जात आहे. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का आणि पंचांच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. इट्स नॉट आउट. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 2 गडी बाद 17 धावा. पहिलं षटक 5 धावांचं तर दुसरं षटक 12 धावांचं. मात्र प्रत्येकी एक विकेट दोन्ही गोलंदाजांनी काढली आहे. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, परंतु अजूनही 2 षटकं बाकी आहेत. डॉक्टर गवली सर. येस डेफिनेटली आपण पाहतोय, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय TA पाटील दापोडे, जे कुंदनजी पाटील यांचा हा संघ आहे. TA पाटील दापोडे बॅटिंग करताना 17 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यात. खरं तर राजू पाटीलने खूप निराशा केली. पहिल्या चेंडूवर एक चांगला चौकार लगावला, त्यानंतर खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या, पण त्यानंतर मात्र फार मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही आणि बाद झाला. खूप अपेक्षांचं ओझं कर्जत घेऊन उतरला होता. चौकार लागवल्यानंतर असं वाटलं की आपल्या संघाला खूप चांगली सुरुवात चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, पण लवकर बाद झाला. पण आता मात्र एक चांगली स्थिती म्हणता येईल. 2 बाद 17. तिसरं षटक श्याम पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सामनाकार कुंदन पाटील आणि नॉन स्ट्रायकर यांना उभा आहे संतोष जोशी. क्षेत्ररक्षण एसटी अशक थोडंसं एसटी पासून दूर. एक थर्ड मॅन आहे वायडिश. फाईन लेग थोडासा फाईन केलेला आहे. पंच काय इशारा करतायत. यस वेले संदर्भात पहिली वॉर्निंग दिली गेली. फर्स्ट वॉर्निंग. हा चेंडू मात्र अगदी उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला खेळलेला आहे आणि त्यावर 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 18. यस ऑफस्टिक सोडून टाकलेला चेंडू त्यावर टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु हवं तसं संपर्क नव्हता. फक्त मिळाली त्या ठिकाणी सिंगल. किमान तुम्हाला 35चा आकडा पार केला तर तुम्ही चांगली लढत देऊ शकता. चॅलेंजेबल स्कोर, कारण
ही जी मॅच आहे ही अगदी लख्ख सूर्यप्रकाशात आहे. याला पुन्हा एकदा टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाही. शॉर्ट पॉईंट कव्हर पॉईंटला चेंडू आहे. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जाऊन चेंडू अडवतोय आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते बॅटरला फक्त एक धाव घेण्याची. 19 2 बाद 19. इताडे संघ कॅप्टन सुद्धा तयार राहायचं आहे कारण ह्या मॅच मधील विजेता संघाला त्या संघाबरोबर लढत द्यायची आहे. यामध्ये लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवे चेंडू खाली शतरक्षक येतोय मात्र झेल सोडतोय त्या ठिकाणी. आय थिंक अनिल आहे. अनिल पाटीलने झेल सोडलेले आहे. लॉंगॉनवरनं आला होता. झेल सुटे जीवनदान मिळते आणि 2 धावाही पूर्ण होत आहेत. नक्कीच एक साधा सरळ सोपा झेल होता तसं पाहिलं तर, परंतु ड्रॉप झालाय आणि त्यावर 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 21 धावा. श्याम पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 7 ते 8 पावलांचा रनअप. कुंदन पाटील चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना आपण पाहतोय. याला फाईन खेळायचं होतं. चेंडू लॉंग स्टॉप कडे जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. पंचांचा काय इशारा दे पाहूया आपण. या सिलेक्ट बायचा इशारा येतोय. जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय, वेग दिला होता आणि वेगाने मात्र बॉल जो आहे तो अगदी शरीराचा वेध घेणारा पाहिला. सिंगल कंप्लीट झाली आहे. याला मात्र स्ट्रेट डाऊन फटका खेळलेला आहे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार आहे. पुन्हा एकदा फंबल होतोय अनिल आणि दुसरी धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. यस पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि मिसफिल्ड सोबतच धावा देखील बहाल होतात सर. आणि या धावा कदाचित मग चेसिंग करत असताना थोड्या महाग देखील पडू शकतात. 24 धावा झाल्या. 24. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल श्याम पाटील. यावर मात्र स्लॉकचा फटका आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट. सीमारेषा पलीकडे इनिंग मधला हा पहिला षटकार. कारण राजू लवकर बाद झाला 4 धावा काढल्यानंतर. त्यानंतर आपण बघितलं भरत पाटील सुद्धा 0वर बाद झाला. मात्र कुंदन पाटील आणि संतोष जोशी दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते आणि मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. 30 धावा होत आहेत. 30. तीन षटकांसाठी किती मिनिटाची वेळ घेतलेली आमचे एक्सपर्ट स्कोरर त्या ठिकाणी माहिती देतील. 20 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. 3 षटके पूर्ण करण्यासाठी 20 मिनिटांची वेळ घेतलेली आहे. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर जगदीश म्हात्रे मान फ्रॉम पिंपलास. पहिलं षटक 5 धाबांचं, दुसरं षटक 12 तर तिसरं षटक 13 धाबांचं आलंय. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये वार झाला होता आणि त्यानंतर 2 ओव्हरमध्ये पलटवार आपण पाहतोय डॉक्टर गवली सर. नाही डेफिनेटली कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा बघितल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा बघितल्या आपण आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र तब्बल आपण पाहतोय 13 धावा आलेल्या आहेत.
पंच काय डिसिजन घेतात पाहूया आपण, कारण 3 षटके पूर्ण करण्यासाठी तब्बल 20 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. अजूनही थांबून चालणार नाही, अजूनही वेळ होईल. यस, 2 धावांची पेनल्टी, 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आली आहे. आणि एक प्लेअर आउटफील्डचा, एक प्लेअर इनफिल्डमध्ये आपण, कारण आतमध्ये अजून एक प्लेअर एक्स्ट्रा ठेवावा लागेल, कारण जे 2 प्लेअर असतात त्या ठिकाणी 2 तैनात करावे लागतील. लक्षात घ्यायचं आहे कॅप्टन, पंचांनी सुद्धा पाणी करून घ्यायचे, कारण जे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत त्या ठिकाणी अजून एक क्षेत्ररक्षक, जास्तीत जास्त तुम्ही किती ठेवू शकता आतमध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या, जास्तीत जास्त किती क्षेत्ररक्षक तुम्ही आतमध्ये ठेवू शकता नॉन पॉवर प्ले मध्ये, पण 3 किमान ठेवणं गरजेचं असणार आहे पेनल्टीच्या सोबत. यापूर्वी पेनल्टी दिलेली आहे. यस, जितका वेळ तुम्ही घेणार आहात तितका पेनल्टीची जास्त वाढू शकते पेनल्टी. लक्षात घ्या, क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक असणं गरजेचं असणार आहे. एक जादाचा क्षेत्ररक्षक तुम्हाला ठेवावा लागेल. शेवटचं षटक आणि षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल कट केलाय गली रिसर मध्ये. अरविंद भोईर त्या ठिकाणी पोहोचल्यात. बॉल स्टॉप केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो देखील चांगला झालाय. रन आउटची विकेट, फलंदाज बाद. कारण 2 धावा पेनल्टीच्या ऍड केलेल्या धावा, तेथे टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. कारण 2 पर्यंत लवकर बाद झाल्यानंतर मात्र आपण बघितलं कुंदन पाटील त्याचबरोबर संतोष जोशी मध्ये एक पार्टनरशिप संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेले आहेत. यस, डबल 3, 33 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट पाहायला मिळाली आहे. जगदीश म्हात्रे पुन्हा एकदा. या वेळेस दांडी 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 गुल, त्रिफलाची, फलंदाज बाद. यस, अगदी दांडी गुल केली आहे त्या ठिकाणी. त्रिफला उडवलाय. वैयक्तिक पहिला बॉल फेस करत असताना मात्र खरं तर सर या बॉलचा विचार केला तर बिगिट मोठ्या फटक्याची मुभा होती त्या ठिकाणी. मोठ्या फटक्यासाठी अगदी पोषक असा हा चेंडू, परंतु फलंदाज बीट झाला आणि त्यानंतर बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी. स्टंप अगदी इव्हिनिंग वॉकला गेल्या त्या ठिकाणावर ना. पार्टनरशिप ब्रेकअप झाल्यानंतर फलंदाज पुन्हा एकदा लवकर बाद होतोय आपण पाहतोय. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे ना. आय थिंक 40+ कडे पाहत असणार आहेत टी पाटील दापोडे. हा संघ 40+ कडे पाहत असणार आहे संदेश आपण पाहतोय. नक्कीच त्यांच्याकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि 40+ धावसंख्या झाल्यानंतर मॅच जी आहे ना ते टफाट पाहायला मिळेल तुम्हाला, यात काही शंका नाही आहे. जगदीश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. जगदीश म्हात्रेने देखील इम्प्रेस केलं या संपूर्ण टुर्नामेंटचा विचार केला तर. गोलंदाजी फलंदाजी चांगली राहिली आहे. या वेळेस बॉल पॉइंट रिजन मधून ट्रॅव्हल झालाय. गॅप शोधली आहे आणि बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला.
बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर गेला होता. 4च्या मदतीने धावफलक 37 वर पोहोचले. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय आणि या षटकानंतर आपल्याला समजेल की स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीम समोर किती धावांचे लक्ष असेल. आतापर्यंत 37 धावांवर मजल मारली आहे. षटकातील पुढचा बॉल हेमंत भोईरच्या बॅटमधून एक क्लास फटका आपण पाहिला. चौकाराच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल जगदीश म्हात्रे पुन्हा एकदा या वेळेचा बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजांमध्ये. एक खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय. हेमंत भोईर चौकार लगावला त्यानंतर खरं तर शफल क्रॉस झाला होता. ठरवलं होतं ऑन साईडला खेळायचं. चेंडू उजवेष्टीच्या बाहेर आहे. शेवटच्या क्षणामध्ये बघितलं आणि हेच तर खरं क्रिकेट आहे. तुम्ही क्रिकेटिंग फटके खेळले पाहिजे. ज्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी तुम्ही फटका खेळायला हवा. यस अगदी बरोबर आहे. बॉलच्या मेरिटवर फटके येणं गरजेचं आहे. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय मात्र त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. आता मात्र इनफ टोटल जरूर पाहायला मिळतंय डॉक्टर गवळी सर. 41. नाही डेफिनेटली कारण 4 षटकांचा खेळ आहे आणि 40चा आकडा तुम्ही जर पार केलेला असेल तर एक चॅलेंजेबल धावसंख्या उभी केलेली आहे. पहिलं षटक समाप्त झालं असं वाटलं होतं की 30चा आकडा पार होईल किंवा नाही पण त्यानंतर एक चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय परंतु दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि सोबतच एक धाव देखील पलून काढली आहे. 1+1 2 धावा या बॉलवर आल्या आणि धावफलक 43 वर पोहोचलाय. यस रिव्ह्यूची मागणी आता फिल्डिंग साईड करणं मागणी केलेली आहे. रिव्ह्यू प्लेयरशी फिल्डिंग साईड करणं. ऑन फील्ड पंचांचा निर्णय आहे व्हाईट बॉल. अगदी पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं या ठिकाणावरनं परंतु ते योग्य आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. तिसरे पंच नक्की सज्ज आहेत त्या ठिकाणी. इनिंगमध्ये तिसरे पंच खूप बिझी राहिलेले आहेत भाऊ पाटील. नक्कीच टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर पंचांनी देखील केला या स्पर्धेमध्ये. सातत्याने तिसऱ्या पंचांना देखील बिझी ठेवलं गेलंय. तिसरे पंच भाऊ पाटील बारकाईने पाहतात. त्यांचा निर्णय येईल. डिसिजन पेंडिंग. यस डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. इट्स अ फेअर बॉल. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकांची समाप्ती. 43 धावा झाल्या आहेत. यस व्हाईट बॉल कॅन्सल आहे. सो 42 42 धावा झाल्या आहेत. 43 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. टी ए पाटील दापोडे टीमने स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीम समोर. त्रेचाळीस धावांचं लक्ष. त्रेचाळीस धावांचं लक्ष आणि क्षेत्ररक्षण लगेचच लावायचं. आपण क्वार्टर फायनलची मॅच पाहतोय. टी ए पाटील दापोडे विरुद्ध स्वर्गीय केशव भोईर ओवळी. स्वर्गीय केशव भोईर ओवळी संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं.
खरं तर त्यांच्या गोलंदाजाने मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये खूप चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतर जर आपण बघितलं कुंदन पाटील त्याचबरोबर संतोष जोशी या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आणि मिडल ऑर्डरमध्ये हेमंत भोईरने केलेली फटकेबाजी त्यामुळे एक चांगली धावसंख्या उभी केलेली 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष्य. आस्किंग 100 आवश्यक धावगती जर आपण बघितली जवळपास 11च्या घरात आहे आणि एक चांगली धावगती म्हणता येईल. नक्कीच सुरुवात चांगली तर शेवट चांगला असं म्हटलं जात आहे, परंतु क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चिततेमध्ये आपण पाहिलं की सुरुवात तर चांगली झाली होती परंतु शेवट गोड करता आला नाही आहे. कारण उर्वरित 3 ओव्हर्समध्ये धावा बहाल झाल्या आणि त्याच्या जोरावर इनफ टोटल पाहायला मिळते आपल्याला. 42 झाल्या आहेत. 43चं लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे TF पाटील दापोडे टीमने स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीम समोर. पण हे विसरून चालणार नाही की स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली या संघाकडे सुद्धा एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि हा जो संघ आहे आपण बघितला होता की 40+ जो संघ होता हा कधी 50+ आहे. पहिली जी भिवंडी प्रीमियर लीग होती त्या लीगचा हा चॅम्पियन संघ होता. अरविंद भोईर यांचा संघ चॅम्पियन संघ होता. हा 50+ जरी असला तरी सुद्धा या संघात चांगली कामगिरी केलेली होती. मात्र या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतायत त्याचं उत्तर कायम ठेवलं तरी लगेचच सामन्याला सुरुवात होईल. पंच सुरेश घरत आणि पंच गोट्या. नाही काही ॲक्शनमध्ये त्यांचा डान्स बघायला मिळतो पण काही दिवसानंतर मात्र परफेक्ट डान्स सुद्धा बघायला मिळू शकेल आम्ही अपेक्षा करतोय. पंच सुनील म्हात्रे उर्फ गोट्या मॅन फ्रॉम पिंपलास, सुरेश घरत पंच कारिवलीचे आहेत आणि व्हेरी पॉप्युलर नेम भाऊ पाटील फ्रॉम खारबाव. त्रेचाळीस धावांचं लक्ष समोर ठेवून स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवळी संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना दिसते. कंप्लीट टेक्निक बॅट्समन जगदीश म्हात्रे आणि त्याच्या बरोबरीनं दयानंद केणी अशी ही जोडी खेळपट्टीवर जाताना दिसते. स्ट्राईक कुणाकडे जाते आपण बघूया. एक टेक्निक बॅट्समन म्हणून जगदीश म्हात्रेची ख्याती आणि दयानंद केने म्हणून मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार. यस अगदी बरोबर आहे. एका बाजूला टेक्निक तुम्हाला दिसेल तर दुसऱ्या बाजूला विस्फोटक अंदाज नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी राजू पाटील जो कम्प्लीट ऑलराऊंडर आहे. आज खरं तर फलंदाजीमध्ये काही छाप सोडली नाहीये. खरं तर पहिल्या चेंडूवर चौकार त्यांनी लगावला त्यानंतर कुठेतरी संघर्ष करताना दिसला. मात्र गोलंदाजीमध्ये काय करतोय राजू पाटील हे फार महत्वाचं आहे. यष्टीरक्षक यष्टीपासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला आहे, शॉर्ट मिड विकेटला आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर त्यामध्ये एक लॉंग ऑन आणि एक काऊ कॉर्नर. बरोबर 4 वाजून टाइम शेड्यूल 36 मिनिट झाले. आय थिंक 5:36 टायमिंग आहे. सो गेम ऑन. 5:36 टायमिंग आहे. 15 मिनिटाची वेळ आहे 3 षटकासाठी. यावेळेला एक चांगला चेंडू आहे खाली राहिला होता. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र बॅट आणि बॉलचा संघर्ष नाही. नक्कीच जगदीश म्हात्रे संदर्भात टेक्निकलचा नक्कीच टेक्निक प्लेअर म्हणून उल्लेख केला होता परंतु या ठिकाणी उलट पाहायला मिळते. पहिलाच बॉल खेळत असताना मात्र विस्फोटक अंदाज दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख वेगवान चेंडू, बॉल निर्धाव. राजू पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होईल VIP कक्षाकडून. राईट आर्म पुन्हा टायमिंग ते झालेले धाव घेण्याचा प्रयत्न होईल कारण मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट मिड विकेटला आहे तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळाली.
सुरुवात खूप महत्त्वाची असेल. दोन्ही टीमचा विचार केला तर नक्कीच धावा ज्या आहेत ना 43 बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने दोन्ही टीमच्या बाजूने सुरुवात कोण चांगलं करेल हे महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षणात कुठल्या प्रकारे बदल नाहीये. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. राजू पाटील हा चेंडू मात्र अतिशय वेगात टाकण्याच्या प्रयत्नात आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि पंच गोट्या यांचा इशारा येतोय वाईट बॉल. यस, ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे. वेग नियंत्रण, व्हेरिएशन, विविधता आणि गतीमध्ये परिवर्तन, लाईन अँड लेंथ या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत. राजू पाटील राईट आर्म पुन्हा टायमिंग तितकं चांगलं झालेलं नाही. चेंडू जाते जवळपास स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फुटबॉल खेळताना दिसतोय पण दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण करतोय दयानंकेने. आणि या 2च्या मदतीने दया केने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली आहे. बिनबाद 4. पहिलं षटक हे मार्गस्थे आणि 43 या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण माझे स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओळी. पुन्हा बॅक टू द बॉलर. बॉलर बॅक ड्राईव्ह. कुठल्या प्रकारे धाव नाही. डॉट बॉल. नाही, तुमच्याकडे मोठे फटके जरूर आहेत परंतु समोर गोलंदाज देखील मोठा आहे हेही विसरून चालणार नाहीये. आतापर्यंत चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी राजू पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राजू पाटील जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. हा झेल घेण्याचा अंदाजच वेगळा होता. यस, कॅच ड्रॉप पाहायला मिळाली आहे आणि कॅच देखील कोणाची सोडली आहे. दया केनेची. हे कदाचित टीम टी.ए. पाटील दापोडेला महाग देखील पडू शकतोय कारण दया केनेकडे भरपूर मोठी क्षमता आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6 रन. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. वेगवान मारा बघायला मिळतोय राजू पाटील. यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. फ्लॅट कॅल्क्युलेटेड 6. यस, कॅच ड्रॉप आणि त्यानंतर सर दया केनेच्या ॲबिलिटी संदर्भात चर्चा करत होतो आपण. ठोकला त्याने त्याच्या बॅटमधून हा षटकार. वॉट अ स्ट्रोक. ओव्हर नंबर 1 अर्थातच पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. धावफलकावर आहेत 12 आणि क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण पाहिलंय सर की एखाद्या फलंदाजाची कॅच ड्रॉप होते आणि त्यानंतर जीवनदानानंतर तो फलंदाज आक्रमक होत असताना मग ते क्रिकेटचं फॉर्मॅट कोणतंही असो भरपूर क्रिकेटर्स आपण पाहिले आहेत. त्यामधील सर्वात मोठं उदाहरण जर द्यायचं झालं तर रोहित शर्मा. अवघ्या 4 या धावसंख्येवर कॅच ड्रॉप झाली. श्रीलंकेच्या तिसारा परेराने तो झेल सोडला आणि त्यानंतर विश्वविक्रम 264 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. अगदी बरोबर. 33 चौकार आणि 9 षटकार लगावले आणि 173 चेंडूमध्ये सर्वोत्तम खेळी 264 धावांची साकारली. जीवनदान दिलं तशी कित्येक उदाहरणं देता येतील. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल जातोय आणि गेलाय सीमा पार. 6 धावा. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. जागेवर फटका खेळला होता. ताकदवर फटका जगदीश मात्रेच्या बॅट मधून आलेला. सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि आता मात्र दुधारी तलवार चालताना दिसते. दोन्ही बाजूने आक्रमण. नक्कीच दया केनेने शेवटच्या बॉलवर ठोकला. त्यानंतर पहिल्या बॉलवर षटक क्रमांक 2 ची सुरुवात. आलाय जगदीश मात्रेच्या बॅट मधून हा षटकार. पुढचा बॉल. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॉलची दिशा चुकीची आहे. सुरेश खरंच सर आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर सर कुठेतरी मानसिक दबाव असेल का.
डेफिनेटली, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या दिशेमध्ये भरकटला एक मानसिक दबावाखाली चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामध्ये वाईड, आणि जेव्हा तुम्ही वाईड बॉल टाकता ते मानसिक दडपण कमी होण्यापेक्षा जास्त वाढतं. नाही, परंतु अशा परिस्थितीत तुम्ही जर अवांतर धावा खर्च कराल तर या अवांतर धावा कुठेतरी महाग पडतील. पुढचा बॉल, या बॉलर्स देखील ऑन साइडला प्रहार झालाय, खाली क्षेत्र निवडला, गॅप मोठा नाही, धावांचा डोटा, परंतु 4 की 6. यस, पूर्ण 6 षटकार. जगदीश मात्रे इज ऑन फायर. स्लॉक केलं होतं आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा आणि जगदीश मात्रेच्या बॅट मधला हा दुसरा षटकार. हेमंत भोईर पुन्हा एकदा या बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल उचलला गेलाय, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. 2 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र सिंगल सोबत स्ट्राईक रोटेट करतोय जगदीश मात्रे. धावसंख्या पुढे सरकली आहे. 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 43 लक्ष आणि ते लक्ष पूर्णपणे लक्षात घेतले दोन्ही फलंदाजांनी. या बॉलेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज अगदी आक्रमक रूप दाखवतात त्या ठिकाणी. 2 षटकार जगदीश मात्रेच्या बॅटमधून तर 1 षटकार दया केनेच्या बॅटमधून आणि त्याच्या जोरावर धावफलक 28 वर पोहोचलंय. या बॉलेस आग का गोला, उछल के बोला, बॉल निघून जाईल, सी मारेशा पार, 6 धावा षटकार. केलेलं जे जीवनदान दिलं किती महागात पडते पाहू शकता. हा फटका जर बघितला काय टायमिंग होतं, जबरदस्त अचूक टायमिंग, फुटवर्क आणि स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूवरची नजर किती तीक्ष्ण होती आणि अचूक अगदी हवाले घेऊन लॉफ्ट केला होता. स्टँड अँड डिलिव्हर, स्टेक लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. यस, आणि सोबतच ताकदीचा अगदी भरपूर वापर या फटक्यामागे पाहायला मिळाला. या बॉलेस खोलवर टप्पाचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय बॉलला. रणनीती भरपूर चांगली पाहायला मिळते सर, कारण चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय आणि एखादा खराब बॉल त्यावर मात्र मोठा फटका येतोय. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 35 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. सर, या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरपासून सामन्याचं पूर्णपणे रंगरूप बदलून टाकलंय. खरं तर या सामन्याची हवा काढली या ओव्हरने असंच म्हणावं लागेल. डेफिनेटली पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये तब्बल 23 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आता मात्र समीकरण जे आहे ते भरपूर सोपं झालंय टीम स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवलीसाठी, कारण बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. संदेश, पण एक गोष्ट लक्षात आहे, या समीकरणामध्ये सुद्धा भारत झिम्बाब्वे विरुद्ध मॅच हरला होता. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होती. वर्ल्ड कप 99 मध्ये भारताचे 3 फलंदाज बाद व्हायचे होते, भारत पराभूत झाला होता ह्या समीकरणामध्ये. त्यामुळे क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. तिसरा षटक घेऊन येतोय संदीप मनेरा. नक्कीच या अनिश्चिततेमध्ये काही मॅजिकल पाहायला मिळेल का, पाहूया. पहिला बॉल, यावेळेला मात्र कंट्रोल हुक शॉट खेळाय. टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाही. 1 धाव मात्र मिळेल. एका धावाने धावसंख्या झाली 36. आता मात्र 11 चेंडू आणि 7 धावा. वर्ल्ड कप 1990 मॅच मला आजही आठवते. संदेश, हेनरी ओलोंगाने भारताचे 3 फलंदाज बाद केले होते. भारताला खरं तर 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता होती आणि सुरुवातीला रॉबिन सिंगला बाद केलं, त्यानंतर श्रीनाथला बाद केलं, त्यानंतर व्यंकटेश प्रसादला बाद केलं. ह्या वेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू. बघा आगळीवेगळी ऍक्शन. यस, सूर्यकांत पाटील यांच्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय
रजनीश पाटील कामतकर यांच्या माध्यमातून प्रति झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. येस पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. संदीप राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. याला पुन्हा एकदा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धोकादायक ठरू शकेल का आणि मात्र जीवनदान पुन्हा एकदा मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच या ठिकाणावर दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सिंगल डबलने देखील काम बनेल आणि त्यानुसार ही रणनीती आपण पाहतोय. विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय विशेष करून स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली हा संघ. संदीप पुन्हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? यावेळेला मात्र एक कुंदन पाटील यांचा एक चांगला झेल अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चांगला झेल समाप्त केलेला आहे. आता मात्र साधारण मात्रे जातोय पिंच हिटर. यस अगदी मोठ्या फटक्यासोबत मॅच फिनिश करण्याचा इरादा त्या ठिकाणी दया केनेचा फसलाय. पहिली विकेट आपण पाहतोय सर. पण दयाकेने बाद जरी झालेला असला तरी मात्र टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. नक्कीच त्याचं कारण हे की 9 बॉल खेळत असताना मात्र काय कमालीचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवान पार्टनरशिप संदेश बघायला मिळाली. नक्कीच 43 धावा ठोकत असताना मात्र पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आवश्यक होती आणि ती करून दाखवली त्या ठिकाणी दया केने विथ जगदीश म्हात्रे. यस अरविंद भोईर यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं. वैयक्तिक 20 धावांचं योगदान दिलं ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. संदीप राऊंड विकेट. याला फक्त शेवटच्या गेने स्लाइस केलं होतं. स्लाइस केलं फक्त चेंडूला दिशा दिली आणि त्यावर आपलं खातं उघडतंय साधारण मात्रे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय आणि आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. यस विजय चौकार लगावेल का जगदीश म्हात्रे. 39 धावा झाल्या 39. संदीप राईट आर्म स्टेप आउट झालेला आहे. ताकदवर फटका ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जाईल डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू आडवेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी जगदीश म्हात्रेला मिळाली. आणि प्रत्येक धावेमागे आता समीकरण बदलतंय. फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे विजयापासून स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली संघ. यावेळेला मात्र व्हॅकंट एरिया आहे. एका टप्प्याने चेंडू जाईल तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमा पलीकडे. 4 धावा. यस विजयाचा फटका मॅच फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टी.ए. पाटील दापोडे. आज या सामन्याचा हेरो ज्याच्या बाट मधून आल्या होत्या 20 धावा नाव आहे दया केने मान फ्रॉम गोरसाई. यस दया केनेने आक्रमकता दाखवली. 20 धावांची खेळी केली आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. दया केने आपण यायचं लगेच मॅनऑफ पुरस्कार घेण्यासाठी. सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी जी दिली जाईल ती मला स्पॉन्सर केलेली आता कुंदन पाटील साहेब यांनी आपले स्वर्गीय पिता श्री तुळशीरामजी पाटील यांच्या स्मरणार्थ आणि तेथील सचिव प्रदीप जोशी आपल्या शुभ असते. त्यानंतर जे गिफ्ट आहे ते सुद्धा त्यांच्या परिवाराने स्वप्नील शेठ पाटील त्याचबरोबर संदेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून प्रमोदजी भोईर यांच्या शुभ हस्ते दिले जाईल. त्यानंतर बिंदास ग्रुपच्या माध्यमातून दिलं जाणार हे रिस्ट वॉच. आता विशेष आभार कैलासजी मडवी यांनी हे स्वीकार. सो वेल प्लेड. या सध्यानंतर लगेच टॉस येईल. खूप खूप अभिनंदन. दया केने खूप चांगली बॅटिंग केली. त्यानंतर टॉस होईल. स्वर्गीय केशव भोईर स्मृती त्याचबरोबर बीबी स्पोर्ट इताडे. पाहू शकता आपण दया केने हे पारितोषिक स्वीकारताना मॅन ऑफ द मॅचचं 20 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळ केली आणि संघाचा विजय आपल्या संघाला सेमीमध्ये पोहोचवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला बीबी स्पोर्ट इताडे. त्यानंतर बीबी स्पोर्ट इताडे
स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवळी दोन्ही संघ कॅप्टन